हाय, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा चॅनल खूप इंटरेस्टिंग आहे आणि आजचा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे की अशा कोणत्या बेसिक 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही माझ्यासारखे खुश आणि पॉझिटिव्ह राहाल नेहमीच. सो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तेही करून टाका. ओके, सगळ्यात आधी तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की हे सगळं मोटिवेशन आज मी तुम्हाला का सांगणार आहे, हे मला कुठून मिळालं आणि जुना चॅनल मी का बंद केला. सो झालं असं की मागच्या वर्षी मी बराच खर्च केला. लाईट्स आण, माईक्स आण, स्टुडिओवाली फिलिंग आण आणि मग शूट वगैरे करून व्हिडिओज अपलोड करायचे यूट्यूबवर. 1-2 झाले आणि त्यानंतर लोक सांगायला लागले की कॅमेरा असाच होता, मग साऊंडच असा आला, मग तुझा आवाजच नीट येत नव्हता, अशा बऱ्याच गोष्टी. मग वाटलं अरे आपण नाही यूट्यूबवर बनवू शकत आणि कुठून आणायचं, म्हणजे काय काय करायचं. आणि सध्या तर सुरुवात झाली आहे. मी लोकांना असा जॉब नाही देऊ शकत माझ्या यूट्यूब चॅनलसाठी. सो घरगुती जे काही चालू होतं तो प्रकार चालू होता. मग त्यानंतर माझी सर्जरी झाली, फॅमिली लॉस एक झाला, त्यामुळे खूप गॅप पडला. आणि त्या गॅपनंतर मी जेव्हा निवांत एकदा यूट्यूबवर सगळ्यांचे व्हिडिओज बघत होते तेव्हा 1-2 मराठी ॲक्ट्रेसचे मी व्हिडिओज पाहिले, म्हणजे यूट्यूबवरचे. आणि ते पाहिल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजल्या. या मराठी ॲक्ट्रेस असूनसुद्धा नो मेकअप लुक घरामध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्या शूट करतायत. एक चॅनल त्यांनी बनवलं आहे आणि इव्हन त्यांना गोल्डन प्लेट, सिल्वर प्लेटसुद्धा मिळाली आहे. त्यामध्ये एका ॲक्ट्रेसने एक वाक्य वापरलं होतं की आपण जसे आहोत तसंच दाखवायला पाहिजे आणि कॉन्टेंट इज किंग. सो मला ती गोष्ट खूप आवडली की येस, लोकांना माझं कॉन्टेंट आवडतं, ज्योती काय म्हणते हे आवडतं. मग मी काय इतकं टेन्शन घेत होते. सो त्या दिवसापासून मी टेन्शन सोडलं. म्हटलं की आता आपण असा चॅनल ओपन करायचा जिथे स्टार्ट टू एंड मी बोलतच राहील आणि ते सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल जसं मी रेडिओवर करत असते. सो स्टार्ट टू एंड मी जे काही बोलेल ते तुम्हाला या चॅनलमध्ये ऐकायला येणार आहे. 0 एडिट असणार आहे आणि 0 मेकअप. बऱ्यापैकी मी तरी लिपस्टिक वगैरे तरी लावली आहे, काजळ लावलं आहे. सो इतकासाच मेकअप केलेला आहे, बाकी काही केलेलं नाही आहे. पण हा अगदीच नॅचरल यूट्यूब चॅनल आहे जिथे स्टार्ट टू एंड सलग मी बोलते आहे. आता आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की 2025मध्ये अशा कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही माझ्यासारखे पॉझिटिव्ह, हॅपी आणि नेहमीच खुश राहू शकता. कारण बरेच जण मला सतत विचारत असतात की तू एवढी नेहमी खुश कशी असते, तुझ्या आयुष्यात दुःख नसतं का वगैरे वगैरे. तर असतं, दुःख खूप असतं, बऱ्याच गोष्टीचं टेन्शनही येतं. पण मग मी काय करते जेणेकरून मी नेहमीच इतकी खुश तुमच्यासमोर असते, ते 5 सिक्रेट्स तुम्हाला सांगणार आहे. सो नंबर 1, लक्षात ठेवा, टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचंही नाही. उडत गेलं सगळं असा विचार करायचा, हा ॲटिट्यूड आपण ठेवायचा. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं, आपण घेत नाही, ते आपोआप येतं, माहिती आहे मला. पण मग रडत बसणं, डिप्रेस राहणं, शांत राहणं हा त्यावरचा पर्याय नाही आहे. तुम्ही त्या टेन्शनचं म्हणजे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधा, ते खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सोल्युशन शोधण्यामध्ये मेहनत तुमची वेस्ट कराल ना, तेव्हाच काहीतरी फळ तुम्हाला मिळणार आहे. टेन्शन आलं आहे, मग रडतच बसली आहे, मग कोंडून घेतलं आहे स्वतःला, या प्रकाराने खरंच काही होणार नाही आहे. मला खरंच टेन्शन आलं ना, मी थोडा वेळ शांत बसते. अच्छा, मग आता काय करू जेणेकरून हे सगळं नीट होईल याचा विचार मी करते, किंवा कशा पद्धतीने आपण या गोष्टीतून लेट इट बी करून पुढे जाऊ शकतो. सो प्लीज जरा विचारशक्ती तुमची वाढवा आणि लेट इट बी कसं करता येईल किंवा याचं सोल्युशन कसं काढता येईल याकडे भर द्या. काही गोष्टींचं सोल्युशन नाही आलं तर डिस्कस करा आपल्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, माझ्यासोबतही तुम्ही करू शकता. पण अति टेन्शन घेणं, ओव्हर थिंकिंग करणं चुकीचं आहे. सो हे करू नका. मी हे करत नाही, म्हणजे मी टेन्शनही घेत नाही, देतही नाही. त्या टेन्शनला कदाचित टेन्शन येत असेल की ज्योती टेन्शन का घेत नाही. सो त्यामुळे मी नेहमी खुश असते. टेन्शन फ्री तुम्ही मला कधीही बघाल ना, मी टेन्शन फ्रीच असते. मी जास्त लोड घेत नाही. नंबर 2, कम्पेअर करणं सोडून द्या. कधी कधी जेलसी होते, तो विषय वेगळा आहे, पण कम्पेअर करणं तुम्ही सोडलत ना, तुम्ही या जगातले सगळ्यात खुश होऊ शकता. म्हणजेच काय की तिचं आयुष्य कसलं भारी आहे, ती माझ्याच इच्छी आहे, पण ती किती कमवते, तिचं लाईफस्टाईल किती छान आहे, तो कसला भारी आहे. असं करत करत ना आपण ना खूप कम्पेअर करतो आणि खूप जेलस होतो आणि मग आपली चिडचिड होते. मग आपण काहीच करत नाही आयुष्यात असं फील व्हायला लागतं, किंवा आपल्याकडेच किती दुःख आहे असं आपल्याला वाटायला लागतं. जसं तुम्हाला वाटतं ना तसं त्यांनाही वाटत असतं दुसऱ्या कोणाबद्दल तरी. सो जास्त कम्पेअर करत बसायचं नाही. मी कसली भारी आहे हा विचार करायचा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला भारी समजाल ना, बास बेस्ट. मी स्वतःला खूप भारी समजते, त्यामुळे मी नेहमी खुश असते. आणि मी स्वतःला भारी समजते, त्यामुळे तुम्हीही मला समजता. क्वचित काही लोक नसतील समजत, तो त्यांचा विषय आहे तो. इट्स ओके. थोडे लोक असे सुद्धा असायला हवेत. सो कम्पेअर करणं सोडून द्या.
कंपॅरिझनमध्ये दुसरा पार्ट आहे सोशल मीडियासुद्धा. सोशल मीडियावर बरेच फोटोज, व्हिडिओज पोस्ट केले जातात आणि आपण ते बघून कम्पेअर करतो की यांचं आयुष्य कसलं भारी आहे, माझं तर काय यार. आणि मग दुःखाच्या त्या समुद्रात आपण बुडून जातो. काय गरज आहे? त्यांचं आहे मग आपलं पण आहे. आणि आपण पोस्ट केलं म्हणजेच आपण खुश आहोत असं नाही. सोशल मीडिया हा देखावा आहे एकंदरीत. काही गोष्टी खरंच खूप शिकण्यासारख्या असतात, एंटरटेनमेंटच्या असतात, त्या पाहायच्या, शिकायचं, सोडून द्यायचं. कम्पेअर करत बसू नका. कंपॅरिझन झालं ते झालं, तुमची वाट लागायला सुरुवात झाली. मी बऱ्याच मुलींनाही पाहिलंय की कपलवाले रील्स बघतात आणि मग त्यांना असं वाटतं की हा बॉयफ्रेंड कसला भारी आहे, माझा का असा आहे, आणि मग त्यांचे वाद सुरू होतात, भांडणं सुरू होतात. सो प्लीज सोशल मीडियाला तुमच्या रिअल लाईफमध्ये नका आणू. रील आणि रिअल लाईफ यामध्ये खूप खूप डिफरन्स आहे. ओके, हा डिफरन्स समजून घ्या आणि कम्पेअर करणं सोडून द्या. खरंच खूप खुश राहाल तुम्ही. नंबर 3, स्वतःसाठी जगा. मी स्वतःसाठी खूप जगते, म्हणजे मैं अपनी फेवरेट हूँ आणि मी स्वतःला दुःखी पाहू शकत नाही. मला जे जे आयुष्यात हवं आहे मी त्यासाठी खरंच मेहनत घेतली आहे. मला रेडिओत यायचं होतं आणि हे मी 9वीत असताना ठरवलं होतं आणि आज बघता बघता मला 5-5.5 वर्ष झाली आहेत इंडस्ट्रीमध्ये आणि मी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे मी कोणताही क्लास केलेला नाही आहे, काही नाही. सतत ऐकणं, वेगवेगळा अभ्यास करणं हे. सो तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे त्यासाठी मेहनत घ्या, स्वतःसाठी जगा, स्वतःला प्राऊड होईल अशा काही गोष्टी करा, कोणत्याही क्षेत्रामधल्या असतील. आणि स्वतःला दुःखी पाहायचं नाही म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं तर रडत बसायचं नाही, हे मी म्हणते. कोणीतरी तुम्हाला सोडून गेलं म्हणून सतत रडत बसायचं हाही पर्याय नाही आहे. यू नेव्हर नो की तुमच्यासोबत आणखी काहीतरी बेस्ट होणार आहे. जे घडलं ते घडलं. दुःखाचे क्षण थोडे होते पण त्या व्यक्तीसोबत सुखाचे जास्त होते. त्यामुळे गोष्टी लेट इट बी करायचं शिका. काही गोष्टींना आपण विसरूच शकत नाही, पण किती वेळ विचार करत राहायचा, किती वेळ स्वतःला त्रास करून घ्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे. सो त्या गोष्टीचा विचार करा. एक लाईन कुठेतरी मी वाचली होती की तुम्ही 1 मिनिट दुःखी राहिलात तर तुम्ही 60 सेकंद तुमच्या आनंदाचे वेस्ट करतात. आणि ही गोष्ट मला अगदीच पटते, त्यामुळे मी नेहमी खुश असते, मला छान वाटतं. सो स्वतःसाठी जगा. यामध्येच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की भरपूर फिरा. तुम्हाला जिथे कुठे आवडतं, जो काही पार्ट आवडतो, म्हणजे हिस्टॉरिकल असेल किंवा थोडासा वेगळा काही, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या कंट्रीज असतील, समुद्र वगैरे असेल, माउंटेन्स असतील, जे काही आवडतं फिरा, भरपूर फिरा. जवळपास फिरा, दूर फिरा, पण भरपूर फिरा. सोलो ट्रिप करा, एखाद्या फ्रेंडसोबत फिरा, फॅमिलीसोबत फिरा. जर तुम्हाला नसेल त्यांच्यासोबत असं छान फील होत असेल, पॉझिटिव्ह वाईब्स येत नसेल तर एकटे फिरा. वेगवेगळे ग्रुप्स असतात, ट्रिप्स नेतात ते, त्यांच्यासोबत जॉईन व्हा. नंतर फ्रेंड्सही होतील, पण स्वतःचा शोध वगैरे जे म्हटलं जातं ना ते खरंच अनुभवायला मिळतं. सो भरपूर फिरा, भरपूर म्हणजे भरपूर फिरा. त्यामध्येच आणखी एक गोष्ट मी सांगेन की वाचनही भरपूर करा. भरपूर म्हणजे आता चला एका दिवसाला एक पुस्तक संपवते असं नाही. मी वाचन भरपूर करते आणि वाचनामुळे खरंच आपल्यामध्ये बरेच बदल होतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते. आता वाचनामध्ये सुद्धा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ना तेच वाचा. आता जसं की मला ना लव्ह बुक्स वाचायला किंवा हिस्टॉरिकल बुक्स वाचायला खूप आवडतं. सो त्याची बुक्स माझ्याकडे खूप जास्त आहे. सो तुम्हाला सुद्धा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, कॉमिक्समध्ये असेल किंवा मोटिवेशनल असेल, जे काही असेल त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. स्वतःसाठी जगताना तुम्हाला ज्या गोष्टींचा म्हणजे ज्या कॉन्टेंटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे कॉमेडी व्हिडिओज बघण्यात आहे, स्टँडअप बघण्यात इंटरेस्ट आहे, ते करा. पण जगा स्वतःसाठी. म्हणजे नंतर असं वाटायला नको अरे मी काही केलंच नाही आयुष्यात. सो स्वतःसाठी भरपूर जगा, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वायफळ स्वप्न असतील, बेस्ट स्वप्न असतील, सगळी लिहा आणि ती पूर्ण करा. मी ना खूप काही बालिश स्वप्न सुद्धा पाहिलेली, पण ती सुद्धा मी पूर्ण केली आहेत. सो त्यामुळे ना मी स्वतःवर खूप प्राऊड फील करते. येस ज्योती, तू जे जे काही आत्तापर्यंत इमॅजिन केलेलं, मॅनिफेस्ट केलेलं, ज्या गोष्टींचा तू विचार केलेला, त्या गोष्टींसाठी तू मेहनत घेतलीस आणि तू अचीव्ह केलंय. सो त्यामुळे मी खूप आवडते. सो ज्या दिवशी तुम्हाला असं होईल ना मी खूप आवडते, तुम्ही जिंकलात. आणि लोक काय म्हणतील ह्याचा अतिविचार करायचा नाही, मग मी छानच दिसत नाही, हे बऱ्याच लोकांमध्ये न्यूनगंड असतो. जसं माझ्याही मनामध्ये आधी होता. माझे भाऊ बहीण ते अतिशय गोरे पान आणि मी जराशी सावळी. सो तो न्यूनगंड माझ्याही मनात झालेला. पण त्यांच्यापेक्षा जरा जास्त प्रेम माझ्यावर करतात लोक. इवन तो एकदा न्यूनगंड गेला ना बऱ्याच गोष्टी आपण लाईफमध्ये अचीव्ह करू शकतो. आता मी जशी आहे तशी खूप आवडते, प्रचंड आवडते. फक्त म्हणण्यासारखी गोष्ट नाही आहे ही, अगदीच खरंच मी मनापासून स्वतःला खूप आवडते. त्यामुळे मी नेहमी खुश असते. मला माझी स्माईल खूप आवडते, इथला हा तीळ आवडतो. सो स्वतःमधल्या अशा गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर केल्यात ना तर स्वतःच्या प्रेमात तुम्ही पडाल. स्वतःच्या प्रेमात पडणं खूप महत्त्वाचं असतं. पण स्वतःसाठी जगताना इतरांना कमी लेखणं, इतरांशी कॉन्टॅक्ट तोडणं हे मात्र चुकीचं आहे. स्वतःचा एक वेगळा स्पेस, इतरांसाठी एक वेगळा स्पेस असतो. ओके, मस्त फ्लर्ट करा, बिंदास मजा करा,
टेन्शन घ्यायचं नाही. जिंदगी ना मिलेगी दोबारा, जो पल मिल रहे है, तुम्ही जवान आहात, मस्त जगून घ्या. मला खरंच असं वाटतं, मी तेच करते म्हणून तुम्हाला सांगते. सो हा पार्ट आला या सगळ्या गोष्टींमध्ये, स्वतःचं जगा यामध्ये. नंबर 4 ते म्हणजे की काय असेल बरं, गेस करा तुम्ही. गेस तर करा, मी विसरले असं नाही आहे. मी पण जरा आठवते मी काय सांगणार होते बरं तुम्हाला. आता थांबा, मला आठवत नाही आहे. बऱ्याचदा असंच होतं, मी कंटिन्यू बोलायला लागले ना की मी विसरून जाते मी काय सांगणार होते बरं. काहीतरी सांगणार होते तुम्हाला. थांबा, व्हिडिओ असा पॉज नको करा, मला आठवेल तो. हां, मला हे सांगायचं होतं, माफ करायला शिका. कोणतंही रिग्रेट, कोणताही ताण मनावर ठेवू नका. सगळ्यांकडून चुका होतात, आपण सगळे आहोत, चुका करण्यासाठीच आहोत, पण त्यातून काहीतरी शिकायला हवं. सो गोष्टींना माफ करायला शिका. स्वतःची चूक असेल, आपल्यासोबत कोणीतरी वाईट केलंय तर त्यांनाही माफ करा. भलेही तुम्ही त्यांच्याशी पुन्हा कॉन्टॅक्ट ठेवू नका, भेटल्यावर बोलू नका, काहीच संबंध ठेवू नका, पण मनातून माफ करा. म्हणजे मी लोकांना अशा पद्धतीने माफ करते की माझं आता त्या व्यक्तीवर प्रेमही नाही आहे, पण मी हेटही नाही करत, मला काहीच वाटत नाही. माझ्या मनात त्या गोष्टीचं दडपण नाही आहे, ताण नाही आहे कोणाबद्दल. सो माफ करायला शिका. बऱ्याच गोष्टींच्या आपणही चुका करतो. म्हणजे मग मी असं नव्हतं करायला पाहिजे तेव्हा, मग माझं आयुष्य खूप नीट झालं असतं, मी त्याच्यावर विश्वासच नव्हता ठेवायला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टींचं दडपणही मनात असतं. सो स्वतःलाही माफ करा. स्वतःला माफ करा, स्वतःच्या प्रेमात पडा आणि पुन्हा एकदा एन्जॉय करा. माफ करण्याने कोणी छोटं मोठं होत नाही आणि आपणच तर आहोत ना आपले मेन. सो माफ करायचं. मी तेच वारंवार सांगेन की आयुष्य कितीतरी, म्हणजे जेवढं मी ऐकलं होतं, कितीतरी योनींमधून पास झाल्यानंतर हा मानवी जन्म आपल्याला मिळतो. त्याच्यात सुद्धा जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये रिग्रेट करत असाल, ताण घेत असाल खूप, तर मग काय अर्थ आहे या जगण्याला. सो खूप लकी आहोत आपण की आपल्याला इतकं छान आयुष्य मिळालं आहे. सो जास्त लोड घ्यायचा नाही, मला कसलाच फरक पडत नाही हा ॲटिट्यूड ठेवा आणि जा पुढे, मजा करा. आणि नंबर 5 ती गोष्ट म्हणजेच की अपेक्षा करणं बंद करा. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षा ठेवायला लागता, झालं, दुःखाची लेवल अशी वाढत जाते, सुखाची लेवल अशी कमी व्हायला लागते. अपेक्षा स्वतःकडून जराशा तुम्ही करू शकता की मी माझ्यासाठी हे करेन. मला घर घ्यायचं आहे तर मी अपेक्षा ठेवेन की येस मला घर घ्यायचं आहे आणि मग मी एवढी मेहनत घेईन वगैरे. बाकी तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. मी तर म्हणेन की घरच्यांकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, तुमच्या बेस्ट फ्रेंडकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. नॉर्मल राहा. हां, म्हणजे मी त्या व्यक्तीवर खूप खर्च केला आहे, टाईम वेस्ट केला आहे, तर तिनेही माझ्यावर तितकाच टाईम वेस्ट करावा, हे सगळं नका करू. हा विचारच नका करू. अपेक्षा ठेवणं बंद तुम्ही कराल ना, खूप खुश राहाल तुम्ही. सो या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. हे सगळं मी फॉलो करते, हे सगळं मी जगते, त्यामुळे मी खूप खुश असते माझ्या आयुष्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या गोष्टीचा चष्मा घालाल ना, तुम्हाला तसं दिसतं. म्हणजेच की दृष्टी तशी सृष्टी. सो आनंदाचा चष्मा तुम्ही घातलात तर सगळीकडे तुम्हाला आनंदच दिसणार आहे. दुःखाचा चष्मा घातलात सगळीकडे दुःखच दिसणार आहे. त्यामुळे चष्मा हा आनंदाचा घाला, सगळं जग तुम्हाला सुंदर छान दिसेल. हा चष्मा मनापासून तयार होतो. सो मनातून या सगळ्या गोष्टी यायला हव्यात. मला फरक पडत नाही हे डोक्यात ठेवा. इट्स ओके. कोणीतरी वाईट केलं, इट्स ओके. हां, पुढे जा, अडकून राहू नका. मला खरंच असं वाटतं की आयुष्याच्या प्रत्येक पावलावर ना सरप्राईजेस असतात आपल्यासाठी. पण जर का आपण ते पाऊल पुढं टाकलंच नाही तर तिथंच अडकणार, मग काहीच भेटणार नाही. पुढे टाकलं तर काहीतरी भेटेल ना. एक प्रश्न बंद करा स्वतःसाठी बोलणं. म्हणजे याच गोष्टीमध्ये मला ही गोष्ट ॲड करायची, ती म्हणजे की हे सगळं माझ्यासोबतच का होतं, माझं नशीबच खराब आहे. नाही, काही गोष्टी घडतात, अशा लाईफ लेसन्स असतात, पण त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करताय हे इम्पॉर्टंट आहे. हां, म्हणूनच तर म्हणते आनंदाचा चष्मा घाला, सगळं काही आनंदी दिसेल. दुःखाचा घातला तर दुःखच दिसणार आहे. सो इट्स ओके. कधी काही गोष्टी वाईट घडल्या, इट्स ओके. ते शिकवण्यासाठी असतात. सगळं छान होत राहिलं तर त्याची किंमतच तुम्ही नाही ठेवणार. आणि ही थोडीशी पुस्तकी लाईन आहे, पण अगदीच खरी आहे की दिवस असतो म्हणजे उजेड असतो, मग रात्री येते, अंधार असतो, मग पुन्हा. सो या गोष्टी बदलतात, सुखदुःखाच्या गोष्टी बदलतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी कसं राहता येईल याचा विचार करा. सो माझ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, जे काही माझे सिक्रेट्स होते, सगळे तुम्हाला सांगितलेत. सो खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा. तुम्हाला कधी काही शेअर करू वाटलं, एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून, तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. कमेंट्समध्ये लिहा, मी तुम्हाला पर्सनली कॉल करेन. किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा तेही मला सांगा, त्यावरही मी व्हिडिओ बनवेन. इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, RJ_Jyoti935 या नावाने. बाकी खुश राहणं इतका अवघड नाही आहे. ती फक्त आपल्या डोक्यात असतं की मला जमत नाही बाबा खुश राहायला. नाही, सगळ्यात सोपी गोष्ट आहे ही. छान राहा, स्माईल करून लोकांशी बोला, तेही तुमच्यासोबत तसेच बोलणार आहेत.
दुःखी बोललात, तोंड पाडून बोललात, तसंच बोलणार आहेत. हां, जास्त डोक्याला शॉट लावून नाही घ्यायचं. चला, इतकं सगळं सांगून झालं आहे. आता मी निघते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच इंटरेस्टिंग प्रेमाच्या गोष्टी मी घेऊन येईन. आज नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की जरा मोटिवेशनल गोष्टींपासून करावी. माझे सिक्रेट्स तुम्हाला सांगावेत म्हणून मी सांगितलं. बाकी आय लव्ह यू. पुन्हा एकदा ती लाईन, नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. सबस्क्राईब करा. बाय.